अरे येडा झालाय काय तू मारतो काय माणसं. अहो ती काय झालंय शिवाय ऍड्रेस बघायच्या ना तुमच्या अंगावर गाडी गेली. एवढा ऍड्रेस कुठे सांगता का? अहो ही माझ्या शेजारचंच घर आहे, माझ्या ओळखीचे आहेत. मग मी काय करू? अरे तू विचारलं म्हणून सांगितलं ना. अरे मी फक्त विचारलं ऍड्रेस कुठे आहे, तर माझ्या ओळखीचं आहे, माझ्या शेजारी राहते. हे कशाला सांगतोय तू? तू विचारते म्हणून सांगितलं ना मी. हा मीच विचारलं होतं, नाही का? मग तुम्ही ओळखता का ह्यांना? वाढता म्हणजे माझा लय जिगरी यार होता ह्यो. आम्ही एकाच बेंचवर बसायचो, लय मजा करायचो. मग मी काय करू? तुझं तोंड फोडी ना मी. तू विचारते म्हणून सांगतोय ना मी तुला. अरे मी फक्त विचारलं तुम्ही ओळखता का, तर माझा लंगटी यार एका बेंचवर बसायचं. हे कशाला सांगतोय तू? हे बोलतोय तुझं नाकच फोडली सांगतोय तुला मी. हा बरं ते जाऊ द्या, तुमचं नाव काय? माझं नाव प्रवीण आणि मला सगळी लाडाने पप्पू म्हणतात. मग मी काय करू? खोबाड फोडू का मग? कशाला विचारतो रे तू? अरे मी फक्त विचारतो तुझं नाव काय, तर लाडाने मला पप्पू म्हणतात. तुला पप्पू म्हणते नाही तर पप्पी म्हणते, त्याला मी काय करू? ए यार पप्या कोण आहे तू? कशाला मारतो त्याला? ए यार पप्पू कशाला मारतोय? लय डोकं खाल्ले नी. अरे यार कोण आहे तू? अहो मी ना अशोक नावाच्या माणसाचं पार्सल द्यायला आलोय. हे आमच्याच मित्राच्या नावाचं पार्सल आहे, शेजारीच घर आहे. तू पार्सल देऊन जा. बरं शेखऱ्या, अरे अशोकला जाऊन तर 3 महिने झाले. तिथं पार्सल कसं काय आलं? बघ बरं ते काय लिहिले. टर्म इन्शुरन्स रिन्युअल लेटर. बघ रे काय. अरे ह्याच्यात असं लिहिलंय, अशोकनं मागच्या 3 महिन्याचा टर्म इन्शुरन्सचं प्रीमियम भरलं नाही. ती प्रीमियम भरण्यासाठी हा रिमाइंडर आलाय.